एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी जेवणाची चव दुप्पट करायची असेल तर ताटात ही कैरीची चटणी असायलाच पाहिजे. आंबट, तिखट आणि थोडीशी गोड अशी चटपटीत चटणी आज आपण बनवूयात. एकदम कमी साहित्य आणि झटपट होणारी, अगदी 5 मिनिटात होणारी ही कैरीची चटपटीत चटणी. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला एक कैरी घ्यायची. तर कैरी कोणती पण घ्या, फक्त जास्त आंबट नसावी. आता आपल्याला कैरी स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घ्यायचं आहे. आता कैरीचे वेगवेगळे प्रकार असतात. तोतापुरी, राजापुरी, हापूस, अजून बरंच काय काय असतात. त्यामध्ये जो कमी आंबट असलेली कैरी घ्यायची आहे. तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. मस्तपैकी साल काढून घेतलं आहे. आता ही जाडसर किसणीवर किसून घ्यायची. आता इथे आपण कैरीच्या बारीक फोडी करून सुद्धा मिक्सरला वाटू शकतो, पण त्या व्यवस्थित अशा वाटल्या जात नाही. पण किसून वाटलेली कैरी एकसारखी वाटली जाते आणि ती चटणी पण व्यवस्थित होते. आता जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावर सुद्धा ही चटणी तुम्ही वाटू शकता. पण आपल्याकडे शहरामध्ये काहींकडे पाटा वरवंटा असतो, काहींकडे नसतो. त्यामुळे ही मिक्सरमध्ये पण व्यवस्थित होते. फक्त कैरी किसून घ्यायची आहे. तर आता इथे आपण पूर्ण कैरी किसून घेतली. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त किसली गेली आहे. आता आपण इथे पुढचं साहित्य बघूया. तर आता इथे मी 1 वाटी कैरीचा कीस घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलं आहे. आता आंबट कैरी असेल त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. नंतर भाजलेले शेंगदाणे, मोहरी, लाल तिखट, हिंग आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता कोथिंबीर आपल्याला चटणीमध्ये घालायची नाही, ती नंतर आपल्याला घालायची. तर आता आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे. तर शेंगदाणे अगदी मूठभर घेतले तरीसुद्धा चालेल. तर ते आधी त्याचा कूट तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने नंतर आता इथे पुढचं साहित्य घालायचं आहे. तर यामध्ये किसून ठेवली होती ती कैरी घालायची. नंतर गूळ घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे. तर मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. आता लाल तिखट तुम्ही इथे सुद्धा घालू शकता किंवा आपल्याला तडका द्यायचा आहे त्यावेळेस घातलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला कैरी अशी वाटून घ्यायची आहे. तर ही कैरी वाटताना जास्त बारीक पेस्ट करायची नाही. वाटताना पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करत 2 ते 3 वेळा फिरवायचं आहे. चटणी थोडी जाडसरच छान लागते. आणि चटणी वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण कैरीला स्वतःचं असं पाणी असतं आणि आपण गूळ मीठ तर घालतो त्यामुळे छान अशी ओलसर होते. नंतर आता तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की मग मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची. हिंग घालायचा. गॅस बंद करायचा आहे. नंतर लाल तिखट घालायचं आहे. नंतर आपण वाटून ठेवलेल्या कैरी चटणीवर हा तडका ओतायचा आहे. मिक्स करायचं आहे. तर इतकी खमंग ही चटणी तयार होते ना, बघूनच अशी खाऊशी वाटते ना. नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ती घालायची. लक्षात असू द्या, वाटताना कोथिंबीर घालायचं नाही आहे, नंतर घालायची आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे. तर बघा, अप्रतिम झाली ही कैरीची चटणी, एकदम चटपटी. तर ही चटणी तुम्ही गरम फुलके, ब्रेडवर लावून सुद्धा ही चटणी चांगली लागते आणि 4 ते 5 दिवस ही चटणी आरामशीर टिकते. तर जिभेवर चव आणणारी, जेवणाची शान वाढवणारी अशी ही आपली चटपटीत कैरीची चटणी इथे तयार झाली आहे. तर आताच कैरीचं सीझन आहे. तुम्हीसुद्धा ह्या सीझनमध्ये ही कैरीची चटणी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. बाय.